मित्रांनो, यंदा सप्टेंबर महिन्यातला भारतीय हवामानशास्त्र विभागासह इतर मॉडेलचा अंदाज लक्षात घेतला तर सप्टेंबरचा पाऊस धोका देणार का हा प्रश्न आहे. या महिन्यात मान्सूनवर 3 संकट प्रभावी होणार आहेत. या संकटावर लहरी हवामानानं मात केली तरच चांगला पाऊस होऊ शकतो. पण सद्यस्थितीत तरी सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागात सरासरीपेक्षा कमीच पावसाची शक्यता आहे. ही 3 संकट कोणती, त्यांच्यावर कोणता घटक मात करू शकतो आणि या सर्वांमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पावसाची स्थिती कशी असेल याचा आढावा आपण घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑगस्टमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. महाराष्ट्रात तब्बल 20 ते 22 जिल्ह्यात पाऊस सरासरीत कमी आहे. मराठवाडा आणि विदर्भात सर्वाधिक चिंता आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रातला घाट विभाग आणि विदर्भात बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पण सप्टेंबर सुरू होताना अनेक भागात पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता दिसून येते. त्याची कारणं आणि प्रत्येक जिल्ह्यात पाऊस किती होईल हे आपण पाहूच. पण एक लक्षात घ्या, आपल्या चॅनलवर भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून उपलब्ध होणारा अंदाजच दाखवला जातो. मी केवळ एक पत्रकार या नात्यानं अंदाजाची बातमी आणि त्यातली कारणं सोपी करून महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण सप्टेंबरच्या पावसावरची 3 संभाव्य संकट जाणून घेऊ. त्यांच्यावर कोण मात करू शकेल याचीही माहिती घेऊ आणि त्यानंतर पावसाच्या अंदाजाचा जिल्हानिहाय आढावा आपण घेऊ. मित्रांनो, संपूर्ण जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला अनेक भागात झालेल्या जोरदार पावसानं राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा जमा झालाय. ही एक समाधानाची बाब आहे. पण सप्टेंबर सुरू होताना हवामान प्रणालीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आजवर महाराष्ट्रात झालेला पाऊस पाहिला तर अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प आलं. ते सोमाली जेट वाऱ्यांनी महाराष्ट्रात वाहून आणलं. त्यातून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागात मोठा पाऊस झाला. दुसऱ्या बाजूने बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं महाराष्ट्राकडे बाष्प आलं. त्यातून विदर्भात अनेक भागात पाऊस झाला. या दोन्ही प्रणालींचा काही प्रमाणात वाटा मराठवाड्याला मिळाला. पण सप्टेंबरमध्ये याच प्रणाली कमजोर होण्याची भीती आहे. त्यातून दिसणारं पहिलं संकट म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रातलं बाष्प कमी होणार आहे. हे बाष्प आणणारं सोमाली जेट वारही क्षीण होण्याचा अंदाज आहे. दुसरं संकट म्हणजे बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या प्रणालीतून पावसासाठी आवश्यक बाष्प महाराष्ट्राकडे न येता उत्तर पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात पाऊस कमी होईल, पण भारताच्या उत्तर पूर्वेकडे या काळात जोरदार पाऊस राहील. आता तिसरा धोका आणि त्यावर मात करू शकणारा घटकही आपण पाहू. मित्रांनो, एल निनोची चर्चा आपण मान्सूनच्या सुरुवातीपासूनच करतोय. प्रशांत महासागरातला एल निनो आता अत्यंत प्रभावी होतोय. तो आपल्या मान्सूनला आवश्यक असणारं बाष्प कसा पळवून येतो हे आपण अनेकदा पाहिलंय. हा एल निनो सप्टेंबरमध्ये त्याचा प्रभाव दाखवू शकतो. पण त्यावर मात करून अरबी समुद्रात पावसासाठी बाष्प टिकून ठेवण्याचं काम हिंद महासागरातला आयोडी म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा घटक करत असतो. हिंद महासागरात अरबी समुद्राच्या बाजूचं तापमान वाढल्यास हा आयोडी पॉझिटिव्ह होतो. तो बाष्प वाढवून एल निनोचा प्रभाव कमी करू शकतो. जुलैच्या शेवट आणि ऑगस्टच्या सुरुवातीला काही काळ आयोडी पॉझिटिव्ह झाला होता, पण सध्या तो पुन्हा न्यूट्रल झालाय. तो पुन्हा पॉझिटिव्ह होईल अशी शक्यता काही आंतरराष्ट्रीय मॉडेल व्यक्त करत आहेत. तसं झालं तर सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात पाऊस वाढू शकेल. पण सद्यस्थितीनुसार महाराष्ट्रात सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पाऊस कसा असेल याचं जिल्हानिहाय चित्र आता आपण पाहू. पण त्यापूर्वी एक आवाहन. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईकची संख्या कमी असते, त्यामुळे लाईक करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हानिहाय अंदाज पाहण्यासाठी आपण हवामान विभागाच्या एक्सटेंडेड मॉडेलच्या नकाशांचा आधार घेणार आहोत. 3 ते 10 सप्टेंबर आणि 10 ते 17 सप्टेंबर या 2 टप्प्यातला अंदाज
आपण पाहू. या नकाशामध्ये हिरवा रंग गडद असलेल्या भागात जास्त पाऊस तर रंग फिकट होत गेलेल्या भागात कमी पावसाचा अंदाज आहे. त्यानुसार कोकण विभागामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक भागात सरासरी इतका पाऊस असेल. मात्र दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 10 सप्टेंबर नंतर उत्तर कोकणात पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात नाशिकच्या घाट विभागात सरासरीत पाऊस असेल, पण धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात दोन्ही टप्प्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिल्यास पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रांमध्ये हलका पाऊस असेल. दुसऱ्या टप्प्यात घाटासह या जिल्ह्यांच्या इतर भागात पाऊस थोडासा वाढू शकेल. अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी आणि नांदेड या सर्व जिल्ह्यात दोन्ही टप्प्यांमध्ये म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. अनेक भागात कोरडं वातावरण असेल. स्थानिक पातळीवर ढग निर्मित होऊनच काही भागात पाऊस होऊ शकतो. विदर्भाचं चित्र पाहिल्यास सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या पूर्व भागात काही ठिकाणीच पावसाची शक्यता आहे. मात्र अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात स्थानिक वातावरणातून पण सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, संकट आहेत, पण त्यावर मात होऊन पुरेसा पाऊस व्हावा हीच प्रार्थना. पुढच्या भागात आपण परतीच्या पावसाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तोवर धन्यवाद.